ट्रेजर्ड हॉलिडेज सुरू करायच्या आधी 2014-15 ह्या वर्षांच्यामध्ये मी कर्नाटकामध्ये जात होते आणि तिथे हम्पीच्या भागामध्ये इलकल साडी जी म्हणतो तर त्या मी गावात जायचं इलकल आणि तिथल्या सगळ्या विणकरांचा मी सर्वे केला आणि फर्स्ट हँड जी माहिती होती ती मी एका नॅशनल ब्रँडच्या बरोबर कोलॅबोरेशन केलं होतं आणि त्यांच्यासाठी मी तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत होते. तर ती सगळी माहिती हातात आल्यावर आम्हाला 100% कॉटनच्या साड्या बाजारात आणायच्या होत्या आणि बरेचसे वीवर आम्हाला नाही म्हणत होते. तर एकच कुटुंब तयार झालं होतं हे सगळं करायला आणि ती जी मुलगी होती तिला कानडीशिवाय कुठलीही भाषा येत नव्हती आणि मला मराठीशिवाय येत नव्हतं काही. त्याच्यामुळे तिच्या ज्या सासूबाई होत्या त्यांना मराठी येत होतं. तर मी दर महिना मी वर्षभर हम्पीच्या त्या भागात जायचे म्हणजे इलकलला तर मी गेले आणि मी तिचं विविंग बघायचे, तिच्या बाकी फीडबॅक देऊन आम्हाला ते आणायच्या होत्या साड्या. तर तिने ना इतके वर्ष फक्त आर्ट सिल्क म्हणजे चमकात त्याला ते लोक म्हणतात त्याचं विविंग केलं होतं. तर तिने जेव्हा कॉटन सुरू केलं तेव्हा त्याच्यात अनेक गाठी येत होत्या आणि अशात आम्ही त्याही साड्या विकत घेतल्या. पण तिला कुठनं तरी एनकरेजमेंट पण द्यायची होती आणि एक इम्प्रूव्हमेंट फीडबॅक पण द्यायचा होता. तर ते देणं खूप माझ्या दृष्टीने ते खूप चॅलेंजिंग होतं कारण तिच्या सासूबाईंना मी मराठीत सांगायचं आणि त्या कानडीमध्ये तिला सांगायच्या. तर हे नक्की काय तिच्यापर्यंत जातं आहे हे कळत नव्हतं. पण आता त्या तर साड्या बाहेर आल्याच तिने फार छान काम केलं. तिची पण विल पॉवर होती आणि तिने ज्या कॉटनच्या साड्या आणल्या त्या आता मी प्रत्येक ग्रुप घेऊन जाते. ती मुलगी आता हिंदी शिकली आहे आणि ती सगळ्यांना ज्या रिसीट करून देते त्या ती रोमन स्क्रिप्टमध्ये इंग्लिशमधनं ती देते. वाव, ह्याला काय म्हणायचं म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला जी स्पेस आपण जर का दिली ना तर लोक उमलतात आणि प्रत्येक माणसात एक राजहंस दडलेला असतो आणि माहीत नाही मला पण मी जेव्हा कोणाच्याही घरी जाते तेव्हा मला तो थोडासा वेळ झाला म्हणजे थोडासा वेळ दिला ना की मला त्यांच्यातला राजहंस दिसतो. हे किती छान आहे. म्हणजे त्यांच्यातला दडलेला राजहंस तुम्ही शोधून देता या एका ऑर्गनायझेशनच्या थ्रू, एका कंपनीच्या थ्रू. पण हे करायला काय स्किल लागतं?